नमस्कार, आपण पाहत आहात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी व इतर क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणारे चॅनल महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल. महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आज एक विशेष बातमी पाहणार आहोत. केज तालुक्यातील विडा येथे धुलिवंदनाच्या दिवशी काढतात जावयाची गाढवावरून मिरवणूक. यावर्षीचे बाळासाहेब नाना पवार राहणार शिंदे तालुका केज ठरले मानकरी. जावई म्हटलं की मानपान सन्मान आला. मात्र जिल्ह्यातील एका गावात धुलिवंदनाच्या निमित्ताने जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ऐकून गोंधळात पडलात ना? मात्र ही प्रथा एका गावात गेल्या 90 वर्षापासून चालत आली आहे. दरवर्षी धुलिवंदनाच्या निमित्ताने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जावयाला उभा पोशाख करून परत पाठवतात. धुलिवंदनाच्या 2 दिवस अगोदर संपूर्ण गाव जावयाचा शोध घेत असते. जो जावई मिळेल त्याला पकडून गावात आणून गाढवावरून मिरवणूक काढली जाते. जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावी ही अनोखी प्रथा सुरू आहे. अशी सुरू झालेली परंपरा 90 वर्षापूर्वीची आहे. ही परंपरा कशी सुरू झाली आपण पाहूया. 90 वर्षापूर्वी ही परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते. गावातील ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला पहिल्यांदा 90 वर्षापूर्वी गावकऱ्यांनी गाढवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक काढली. हनुमान मंदिराच्या पारावर ही मिरवणूक आणली व त्यानंतर त्या नाराज झालेल्या जावयाचा पारावर मोठा सन्मान केला. त्यांना उभा पोशाख करून सोन्याची अंगठी दिली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. ते आतापर्यंत सुरू आहे. काय सांगाल, आज अनोख्या पद्धतीने परंपरा आजही कायम आहे. आज तुम्हाला गाढवावरती बसवलं, कसं वाटतं एकंदरीत? आज गावाकडे जायचं तुमच्या सासऱ्यांना, त्यानंतर तुमच्या पत्नीला काय म्हणजे एकूण हा आनंद कसा साजरा करतो तुम्ही सगळं? नाव नाव बंधू पवार. ड्रेस देणार आहेत आणि एक 5 ग्रामची अंगठी आणि मिरवणूक पूर्ण गावात काढणार आहे. आगळ्या वेगळ्या परंपरेबद्दल काय सांगाल? पहिली दोन्ही जी परंपरा आहे तीच. नाव सांगा. भैरवनाथ शामराव काळे. ओके. नेमकं आपल्या गावाची ही धुलिवंदनाची परंपरा, त्याबद्दल काय माहिती सांगू शकता आपण? ही धुलिवंदनाची परंपरा फार पूर्वीपासून आहे आणि ही अशीच अखंड चालण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. आमचे सहकारी आहेत, सर आहेत, पटाईत आहेत आणि समस्त गावकरी मंडळ. दुसरा प्रश्न काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला? ही धुलिवंदन साजरा करतो आपण, नेमकं काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एकंदरीत चांगलं आहे, कारण याच्यात कोणता एक समाज धरून नाही. सगळ्या समाजाचे, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात. या दिवशी मोठा सण उत्सव साजरा करतात. आनंदाचा क्षण असते. हो ना? तसं काय वादविवाद होतात काय? नाही, अजिबात नाही. एकदाही वादविवाद झाला नाही. याच्यात मुसलमानाचा असेल, विविध जातीचे, सगळ्या जातीचे आणि धर्म बसवतो. काही वाद नाही, विवाद नाही.